झाली रे तुझी. 2 दिवस मी तुझ्याशिवाय कशी राहिले ते माझं मला माहितीये. आई, मला काहीही झालेलं नाहीये आणि भावना माझ्यासोबत असताना माझ्याबरोबर काहीच वाईट करू शकत नाही. आई, आता आम्ही आलोय की नाही सुखरूप घरी, मग अजिबात रडायचं नाही. खरंच रडू नकोस आई, मला काही नाही झालंय. भावना, आणि तू सुद्धा काही न सांगता निघून गेलीस घरातून. तुझ्या ह्या अशा अवस्थेमध्ये एवढं मोठं धाडस केलंस तू. कशासाठी एवढं? आई, अहो माझं मन मला सांगत होतं सिद्धिराज नक्की कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेत, त्यामुळे मला ना घरात बसवतच नव्हतं, म्हणून मी कुणाला न सांगता निघून गेले. हो, स्वतःच खरं करत घरी न सांगता तू निघून गेलीस. स्वतःला महान बनवायचं होतं ना. हे बघ, एका शब्दानं तू आम्हाला सांगितलं असतंस तर आम्ही शोधलं नसतं का सिद्धूला. भावना, तुझं हे वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही बघ. तुम्हाला सांगून देखील काय उपयोग झाला असता? खरं तर ही सगळी धडपड तुम्ही करायला पाहिजे होती, पण माझ्या बायकोनी जीवाची पर्वा न करता प्रेग्नंट असताना हे सगळं केलंय. तुम्ही कौतुक करायला पाहिजे, पण कौतुक जाऊ दे, तुम्ही तिला सुनावतात उलट. आणि हे सगळं कोणी केलंय हे तर विचारा आधी. कुणामुळे घडले? या संपतरावच्या पोराला हात लावायची कुणाची हिंमत झाली आहे? या 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 निलांबरी गाडे पाटील या. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. हा पप्पा, तर तुम्ही काय विचारत होता की मला गायब करायची हिंमत कोणाची झाली, हेच ना? आज तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि फक्त हेच नाही, तर आजवर आपल्या घरात जी काही कटकारस्थानं रचली आहेत ना, त्या सगळ्या कारस्थानांचा आज खुलासा होणार आहे. जानू, अगं तुझा फोन वाजतोय. जानू, जानू, हा वहिनी. तुझा फोन वाजतोय, घे. असू दे वहिनी, मूड नाहीये माझा. अगं असं काय करतेस? कामाचं असेल बघ, कुणाचं आहे बघ तरी. वहिनी, कामाचा कॉल नाहीये हा. बरं थांब, मीच बघते. अगं रात्री लँडलाईन वरनं कुणाचा फोन आला असेल? वहिनी अगं ते थांब, मी बघते. हॅलो जानू. जानू, हे बघ, माझ्याशी बोल नका प्लीज. कशी आहेस तू मला सांग. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाहीये. तुझी हिम्मत कशी झाली आम्हाला फोन करायची? आमच्या जानूच्या आयुष्याची राख रांगोळी करून तुझं समाधान नाही झालंय का अजून? वेळावहिनी, प्लीज जानूला फोन द्या ना. मला तिच्याशी एकदा बोलायचंय. काय संबंध आहे तुझा आता जानूशी? कुठल्या हक्काने फोन केलायस तू? वहिनी, मी तिचा नवरा आहे. नवरा? अरे नवरा म्हणून घेताना लाज नाही वाटत तुला? तिला छळ छळ छळणारा, तिला त्रास देणारा असा असतो का नवरा? वहिनी प्लीज एकदा जानूला फोन द्या ना प्लीज. अजिबात नाही. हा, याआधी पण आमच्या जानूला तुझ्यामुळे खूप काही सहन करावं लागले, आणि परत जर असा फोन करून त्रास देणार असशील ना तर गाठ माझ्याशी, कळलं? हॅलो हॅलो. जानू, त्या जयंतचा फोन होता ना वहिनी. तो अजूनही आपल्या जानूला का त्रास देतोय? त्याला तर आता मी सोडणारच नाही. तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतेस, मी साधा पाय नाही चिपू शकत. हो ना? अगं काय झालं? पाय खूप दुखतोय का? डोळ्यात पाणी काय तुझ्या?
तुम्ही जेव्हा सापडत नव्हतात ना तेव्हा मला खूप भीती वाटत होती हो. म्हणजे असं वाटत होतं की तुम्ही मला भेटलाच नाहीत परत कधी, तर मी कशी जगीन तुमच्याशिवाय, काय होईल माझं. असे सगळे वाईट वाईट विचार मनात येत होते. पण मी स्वतःला धीर दिला आणि सांगितलं तुम्ही सुखरूप आहात, तुम्हाला काही होणार नाही आणि मी तुम्हाला नक्की शोधून काढेन. मग मी स्वतःला सावरलं आणि तुम्हाला शोधत राहिले. पण माझी खात्री होती की माझी बायको मला नक्की शोधून काढेल. पण आत्ताच सांगते हा मी तुम्हाला, इथून पुढे जर का तुम्ही मला न सांगता कुठे गेलात ना तर बघाच, मी खरंच रुसून बसणार तुमच्यावर. नाही जाणार, तुला कधीच सोडून नाही जाणार. खरं सांगू, तिथे असताना कितीही मनाला आधार दिला ना तरी दुसरं काही सुचतच नव्हतं मला. सतत तुझी आणि आपल्या बाळाची काळजी वाटत होती. तुमच्या दोघांसाठी घरी जायचं इतकंच मनाला सांगत होतो. त्याची मुरड्याला बघायचं होतं, त्याला हातात घ्यायचं होतं, त्याचा पहिला स्पर्श अनुभवायचा होता. बोबड्या भाषेत त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या. त्याला मी सांगणार आहे की तुझी आई किती शूर आणि धाडसी आहे, पण प्रेम कसं करावं, नाती कशी निभावावी हे सुद्धा त्याने त्याच्या आईकडूनच शिकावं. कारण त्याची आई जगातली बेस्ट आई आहे.